मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यामधील जुलूमशाही, दडपशाही, खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। इतकंच नाही तर किती माणसं गायब झाली, किती खून झाली याची पाळंमुळं खोदून काढण्यात येत आहेत। आता मसाजोग येथील खंडणी प्रकरणात मोठा तपास पुरावा यंत्रणेच्या हाती लागलाय। एका फोन कॉलनं मोठा क्ल्यू पोलिसांच्या हाती लागलाय, त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात आहे। संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती। मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची धमकी वाल्मिक कराड यांना दिल्याचा आरोप करण्यात येत होता। तपास यंत्रणेला असं एक कॉल रेकॉर्डिंग मिळालंय। सीआयडी या आवाजाचा नमुना तपासणार आहेत। हा आवाज वाल्मिकचाच आहे का याची खातरजमा करण्यात येते। हे सॅम्पल जर जुळलं तर कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। सुनील शिंदे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतात। त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचं काम आहे। 29 नोव्हेंबर 2024 रोजी शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे यांनी फोन केला। त्यानं वाल्मिकांना बोलणार असल्याचं शिंदे यांना सांगितलं। ज्या परिस्थितीत सुदर्शननं सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील। काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून त्या इसमानं शिंदे यांना धमकावले। तर त्याच दिवशी सुदर्शन घोले आवादाच्या साईटवर पोहोचला। काम बंद करा, नाहीतर तुमचं हातपाय तोडू, काम सुरू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या असं सांगितले। या संबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाईलमध्येच झाले। हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागल्यात। त्यातील आवाज कराडचा असल्याचा दावा करण्यात येत होता, त्यामुळे कराडचा आवाज नमुना तपासणीसाठी घेण्यात आलाय।